राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामती नगरपालिकाच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्या शेजारी करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने नारळ फोडून हा शुभारंभ करण्यात आलेला आहे। काय सांगाल, आज शुभारंभ करण्यात आले, काय भावना? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला खूप चांगलं लोकांतून प्रतिसाद मिळत आहे। नक्कीच आमचे सगळे उमेदवार विजयी होतील। काल खऱ्या अर्थाने 8 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत, त्यांना आपण निवडणुकीला सामोरे सामदाम दंडभेद सगळे वापरायचं ठरवल्याने 8 नगरसेवक त्यांनी बिनविरोध करायचा प्रयत्न केलेला आहे। पण जनता, सर्वसामान्य जनता ही साहेबांच्या पाठीमागे आहे। नक्कीच साहेबांचे सगळे उमेदवार। प्रचाराची एकंदरीत दिशा कशी राहणार आहे? खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता आणि आर्थिक विकास केलेला जो मलिदा गँग आहे त्यांच्या विरोधात आमचा पूर्ण प्रचार राहणार आहे। नक्कीच काय सांगाल ताई, काय वाटतं आज प्रचाराचा शुभारंभ? आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर शिवसेना, उभाटा गट आणि महाविकास आघाडी तसेच इतर आमचे समविचारी पक्ष या सर्वांना आम्ही एकत्रित घेऊन आज आम्ही या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि लोकांमधूनही आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। आमच्याकडे असणारी सर्व लोक एक सर्वसामान्य लोक आहेत आणि या सर्व लोकांना उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेतून आलेली आहे, त्यामुळे निश्चित आमचा विजय निश्चित आहे। काय वाटते, काय भावना? नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडीचा बारामती नगर परिषदेचा प्रभाग क्रमांकाचा 14चा उमेदवार आहे। मी आज या ठिकाणी आपली जी महाविकास आघाडी आहे त्याच्यासोबत येण्याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये जो लोकशाहीला धोका पोचलेला आहे। कालच तुम्ही पाहिलं गेलं तर 8 नगरसेवक हे बिनविरोध करण्यात आले, सामदाम दंडभेद पैशाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्यात आला। परंतु आम्हाला या ठिकाणी या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे की या देशामध्ये, या बारामतीमध्ये आजही लोकशाही जिवंत आहे आणि ती लोकशाही बुलंद करण्यासाठी आज आम्ही या मैदानात उतरलेलो आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला साथ देणार आहेत आणि निवडून देणार आहेत अशी गवाही या ठिकाणी देतो आणि जनतेला या ठिकाणी विनंती करतो, या ठिकाणी असणाऱ्या प्रामाणिक लोकांना तुम्ही निवडून द्या, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो। काय आज काल आपण सर्व उघड बारामतीकरांनी पाहिलं, अक्षरशः उमेदवार पळवून नेले, तिथं लोकशाहीची गळचिपी झालेली। सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आमच्या पक्षातर्फे, महाविकास आघाडीतर्फे दिलेले आहेत। त्या सर्व उमेदवारांना, बारामतीकरांना माझी विनंती राहणार आहे की घराणेशाही किंवा जे काही समोरच्या नेत्यांच्या जवळपासची जी लोक होते त्यांनी त्यांच्या मताचे त्यांच्या जवळच्या लोकांना समोर तिकीट दिलं, हे सगळ्या बारामतीकरांनी पाहिलेलं आहे। ते लादलेले उमेदवार आहेत। बारामतीकरांना आज चांगली संधी मिळाली की त्यांची ताकद त्यांनी दाखवून द्यायची आहे आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना, सर्व बारामतीकरांनी लोकशाही म्हणून लोकशाही वाचवायची असेल तर भरपूर मताने निवडून द्या अशी मी विनंती करतो। काय भावना? मी प्रभाग क्रमांक 13चा उमेदवार आहे। जनता आमच्या पाठीशी आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, येत्या 3 तारखेला तुम्हाला दिसेल। नक्कीच हे बारामतीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करणार आहे आणि येणाऱ्या 3 तारखेला आमचाच विजय नक्की असेल अशा देखील भावना यावेळी जे उमेदवार आहेत आणि पदाधिकारी आहेत यांनी व्यक्त केलेला पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।